ताईने सांगितलं होतं ताई तुझ्या हातची रोटी बघून का नाही। तर चला आज खूप टेस्टी बेत बनणार आहे, खूप टेस्टी म्हणजे विचार केलेला आहे। आज काय स्पेशल आहे नक्की बघा, आज काय काय खूप बनायला लागलेलं आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल तुम्हाला। सर्वांना कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये। याच्यासाठी मी शांत आवाजात बोलते, गाई झोपलेली आहे। तर आता मी सुरुवात करणार आहे जेवणाची, कारण काही कामं झालेली नाहीत, मला कटिंग करायच्या भाज्या। आज काही स्पेशल बनणार आहे बेत आपला, नक्कीच बघा। गाई वगैरे झोपलेली आहे, तिला आवाज आहे झोपलेली आहे म्हणून का नाही मी करते। तर आज बेत काय बनणार आहे नक्कीच बघा। चला तर चला मी किचन मध्ये पोहोचले। किचन मध्ये पोहोचून आता जे हवं आहे ते घेऊन तुम्हाला नक्कीच दाखवते आणि काय काय घेतलं हे बघा, कारण आता गायू आहे आणि हे घेतलं मी आणि फटाफट कटिंग पण करून घेतलं। वांग्याचा भरीत बनवायचा आहे आपल्याला। तर हिरवे मटर रात्री सोलून घेतलेलं आहे, जेवढं पाहिजे ना तेवढंच मी घेणार आहे। हे त्यातला अद्रक जेवढं हवं आहे एवढं हे कटिंग करून घेते आणि चॉपर घेतले, छोटे छोटे टोमॅटो आहेत म्हणून जास्त घेतलेत, एक लसूण घेतलाय, 3 कांदा घेतलेत, ह्यांना बारीक चिरून घेते आणि ह्याला आज बनवायचं आहे। गाई झोपलेली आहे शांत, त्यासाठी बोलते समजून घे ठीक आहे। तर अद्रक व्यवस्थित सोलून घेते मी, कारण अद्रकला सोलल्याशिवाय घालत नाही कुठल्या बी ह्याच्यामध्ये ठीक आहे। पिलू तर चहा सुद्धा सोलून टाकते अद्रक, मी म्हणते नको बाई चहा नको करूस, आणि एकतर अद्रक खूप महाग आहेत हे नाही। तर चला मी सगळे बारीक चिरून घेते। तर तुम्ही बघू शकता सगळे कापून घेतले। हिरवे मटर मी एवढे छाटून घेतलेत, अद्रक लसूणचा पेस्ट आहे, दोन कांदे कापले, एक ठेवला, 3 घेतलं होतं, आणि हे टमॅटो बारीक चिरून घेतले। तर चला किचनमध्ये जाऊ आपण आणि हे कचरा झाडू मारून काढून घेते। नंतर गायू काय करते गाईचं तोंड उघडत आहे, हालायला लागलंय उघडत आहे तोंड उघडत आहे गाईचं। गायू झोपलेले तोंड उघडच आहे, काळजी नका करू। तर जयश्रीच्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला त्याचे कढई ठीक आहे, गॅस ऑन करते। कढई ठेवलेली आहे मी, कढई गरम करायला ठेवले, ऑइल घेते पहिलं। तर बघा ऑइल घेतलेलं आहे मी, हे का नाही, जेवढं हवं आहे तेवढंच घेतलेलं आहे। तर समजून घ्या का बोला ना, गायू आहे ठीक आहे हां। आणि मसाला किती घेतला आहे बघा काय काय। तर ही आहे मसाला, तुम्हीच बघू शकता। हे मसाला आहे धनिया पावडर, आपली खडं धन नसतात का, धन आहे 1 चम्मच धन आहे, 1 चम्मच मीठ आहे, आपल्याला जेवढं चवीला पाहिजे ना तिखट, ती लाल तिखट आहे, हळद पावडर आहे, आणि हा गरम मसाला आहे, आणि कोथिंबीर बी आहे आपल्यापाशी। आणि आता बघा ह्याच्यात मिक्स केला नाही जिरा आणि मोहरी, आता टाकते। गरम झालं की थोडासा गॅस ऑन कर, म्हणजे जादा वाढवून घेतलेला आहे। ऑइल गरम होस तर का नाही त्या साईडला मी ठेवते आपला ही वांगे ठेवते। स्लो गॅस करायचा, तेव्हा का मी ठेवलाय तिकडच्या साईडला स्लो गॅस करू। तर इकडचं पण आता तिकडे चालू आहे, इकडं पण जर मसाला आपण फ्राय करस्तवर ते आपोआप आपलं ही भाजून जाते काय वांग। तर आता आपण मोहरी घेऊ, एक म्हणजे अर्धा चम्मच, जेवढं सगळ्यांची आवड वेगवेगळी असते है नाही। मी मोहरी घेतली एवढी, आणि मोहरी आपला तेल चांगला गरम झालेला आहे ऑइल आपलं। तर त्यात मी ॲड करते आता थोडासा जिरा ब्राऊन होस्तवर हे बघा, आणि त्यात टाकते आता मी ब्राऊन झालाय कांदा, छानपैकी कांद्याला पण भाजून घेते हो ना, थोडंसं ब्राऊन होस्तवर कांद्याला भाजून घेऊ आपण। छानपैकी भाजून घेते बघा। आणि इकडं आपलं हे चालूच आहे काय वांग भाजते। तर हे बघा थोडं थोडं ब्राऊन एक होत आलेलं आहे, त्याच्यात आपल्याला चांगलं 2-3 आपले मटर पण पडलेत, काय होऊ द्या पडू द्या काय ना।
तर वांग्याचं बघा असं भाजून असं चाललेलं आहे. वांग पण आपले भाजायचं, तेल बिल लावत नाही. ठीक आहे, मी आपल्या वांग्याला अशीच भाजते. कसं मस्तपैकी भाजायला लागले आहे ना. आता ह्याच्यात ॲड करते अद्रकची पेस्ट. ठीक आहे ना, हे आहे अद्रकची पेस्ट. याला पण थोडं ब्राउनिश भाजून घेऊ आपण. हे बघा ब्राउनिश चांगलं लालसर आहे ना. कांदा मग भाजी झालेला आहे. आता आपण ॲड करायचं आहे हे मसाले आहेत ना, सगळे एकत्र टाकून देते प्लेटमधले सगळे. त्यातच का नाही छानपैकी भाजून जाईल आपला टोमॅटोला सगळं ॲड करून घेते. कारण का एक जीव होईल आणि मस्तपैकी मसाला कसा भाजते तुम्ही नक्कीच बघा. घेतलेला आता ह्याच्यात मीठ सगळे मसाले आहेत ना, त्याला एकत्र मी छानपैकी तेल सुटस्तोवर भाजते. तोपर्यंत आपला वांगा असा भाजलेला आहे. तोपर्यंत चपात्याची पण आपण सुरुवात करू. गाई उठस्तोवर. सोनू पिलू पण याची टायमिंग झाली. इकडं कांदा भाजला. ओ गाय गायूराने उठली बघा. ओ गाय माझं बाळ उठलंय बर का. हे बघा हे करूया नाही बघत ते आता काय रे ते चांगलंच काय रे हे नाही. खाऊन पिऊन झोपलेला. आता बघा बेड आमचा तसाच आहे, लटकलेला आहे. पिलूची कपडे झोपेत उठलंय. राज माझा उठलाय बर का. थांबा थोडं बघून येते. जळून जाईल टमॅटो गायला घेऊन. काय है केच आहे तुम्हाला बघितलं का. कल्चर चालू झालं. मेरा हे रे कल्चर चालू झालं. हे बघितलं कुठे त्याचं कचर नाही तुझं कचर आता पण उठ. का गय तुम्ही काढून द्या. खबर नवीन काढून देते. पप्पाने आणलेलं कचर शिवाय राहत नाही. ती चेहऱ्यावर किती स्माइली आली. हा थांबा आमच्या चेहऱ्यावर बघा. हमको कैसे मिल गया कल्चर है ना. कल्चर हा गाय बिलकुल छोट्या शेड्यात बांधून देत नाही. म्हणजे गुड मॉर्निंग बोलो मैं अभी उठी हूँ. पापा उठाए थे देख बघितलं का. ठीक है उठाया. किसने उठाया. किसने उठाया तुम्हें. नहीं उठाया. हे बघा पायावर घालते. गावचा थांब चप्पा देखून येते की चप्पा बघते बाई. संग्या एक अशा पकडा राजा बसा. हे बघा कोचर काढून देते. बघितलं का गंदी कल की. हम गंदी तो अच्छी बन गई क्या. इतनी सुंदर बन गए क्या तुम. हाँ राजाला हातरून देते बरं का. खराब हो गया वो मैं निकाल देती हूँ ना. बघितलं का तू झाड़ू काढ म्हणते खराब हो गया. अरे मैं निकाल देती हूँ ना उसको. खराब हो गया कोई बात नहीं. इधर बैठ जाओ मैं निकाल देती हूँ झाड़ू. देखो हाँ अच्छा बैठो मैं देखती हूँ सब्जी. अब आए आले ग. चला करते हो का. एवढं असं झालेलं आहे. मग हे बनायला लागलंय आणि आपलं हे सोलून आणू. गायला गोड बोलायला म्हणती तू गायू आहे मैं छोना हो. ती सोना आहे वाटतं. ती गायू नाही. ठीक आहे छना है मेरा सना है. हा ती बघितलं का तू काल्या आहे म्हणते मला. ठीक आहे बाबा मी काल मैं काले ही हूँ. बघितलं का असं करायला लागतं मला. म्हणून मी भेद काम करत होती. इमानाची एक आहे की. नाहीतर तुम्ही घाबरचाला गरम काय पडत नाही. जी भाजी नाही आड कुकू आला या मावा आला या नाही आला. जाऊ दे तिकडे जाऊ दे. त्या मव्वाला आणि कव्वाला काय ते मव्वा आणि कव्वा चालला या. ती सोलते थोडस आत पण ठेवलेलं आहे मी. राजासारखं पाय घालून झोपलंय. राजश्री सेम अशी करायची गायू सारखी. तिला राजश्री सारखी खूप सवय आहे. लय पाय
आणि बसून बघायचं माझा हात गरम होतोय की गाय थोडस उठकी ग राजा. पाणी दिलं तिला पाजलंय मी आता आणि खाऊन झोपलेली ना, खाऊन पिऊन झोपवलेलं बघितलेलंच की तुम्ही. तर थांबा लय माझी कामं तशीच पडलेली आहेत. राजा घाण त्याला पटत नाही. हात बघा माझा गरम पाणी आहे क्या? गरम नाही आहे ना अभी कहाँ गरम आया. थांबा. तर गायला गोड बोलत बोलत तिला खेळवत खेळवत का नाही असे कापून घेतले हो का मी. सोलून पण कापून घेतला. हो वांग त्यात किडे आहेत का? नाहीत किडे हे बघू शकताय. तिसऱ्या बस काय इथं थोडस मी टाकून येते आपण बघून येऊया है नाही. भाजले की ते सगळे भाजणं गाय. थांबा उठलं की असं करतं. पप्पा पाहिजे नाही तर लवकर ना लगेच उठून बसते. पप्पा नसले की असं पकडते. लय नाटक लय. आईला गोड बोलून का नाही मी आणलंय ठीक आहे माझ्या संगतीला. तर असं बघा मसाला असा झालाय. मग त्यात मी टाकते मीठ बीठ सगळे आपले व्यवस्थित आहे. फक्त हा फोड टाकायचा आता व्यवस्थित. आणि त्याच्यात का नाही ही आहे ना आपलं मटर ही पण ऍड करू आपण. एका साईडला ठेवू सगळं आणि गाईला थोडस ही करते. हे का किशाला सुसा जावा 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 गाय जावा. असं बनलेलं आहे. आता का नाही आपण चेंज करणार. खूप अजून टाइम लागणार आहे. चेंज करते म्हणजे पराठा रोटी बनवून घेते गाईला खेळवत तुम्हाला सांगत. तर मी झाकून ठेवलेलं आहे ती हे गरम गरम जेवढं पाहिजे ना तेवढंच बनवते. तर ही रोटी आणि पराठा बनवण्यासाठी गोळ बनवून घेतले. तवा ठेवलाय. गॅस ऑन करते. गायू राणी बसलेली आहे खूप छान बसले चपाती करते. तिचं चपाती बघायची आहे का तुम्हाला? चपाती नाही बघायची त्याची बरं का तुम्ही. तुम्हाला अशी दाखवते हो का चपाती तिच्या हातात आहे दाखवायला म्हणा. पहिली रोटी टाकली बरं का. तर सोनाला मी बघत बघत करत असते. गिशाला किशा खूप हे करत असतं. तिकडं चालू आहे आपलं दुसरं. हे बघा पहिला रोटी आहे पहिली आपली. पराठा पण 3-4 बनवायचा आहे. तर माझ्या अलका ताईने सांगितलं होतं ताई तुझ्या हातची रोटी बघून का नाही खावंच असं वाटतं. मला पण खूप खावं वाटतं ताई असं वाटतं या तुम्ही पण खावा. तेव्हा चला रोटी बनली. शेवटची रोटी आता आपली. कारण रोट्या 2-3च बनवायच्या होत्या मग झाल्या. आता ही बघा फुलली ना. ओ नो हा हे बघा मस्त पैकी झालेलं आहे. एका हाताने घेतलेला आहे मी स्टँडचा मोबाईल म्हणजे मोबाईलचा स्टँड. हे असं 4 पदरी चपाती खूप सोनू पिलूला आवडते ना म्हणून त्यांना 4 पदरीच. गाय अच्छा अच्छा फुगलेली आहे खूप भरपूर. गायू काय बोलते बघायला लागतं ना. तर कसलं असतंय बघा. तर पराठा शेवटचा आपला झाले सर्व पराठे बनवून झाल्यानंतर हा आहे आपला वांग्याचा भडी. ठीक है गिर गया ना बहुत अच्छा है. तर कसं वाटतोय सांगा नक्कीच. आता कोथिंबीर टाकते आणि खायला नक्की ज्या ह्याच्यात टोमॅटो दिसतंय का कांदा दिसतोय का लसूण काही दिसत नाही. फक्त मटर खूप टेस्ट. आता हिरवा मटरचा सीझन आहे ना त्यासाठी. तर कसं मस्त पैकी वाटतंय ना या खायला सर्वजण. आणि नक्कीच आपला बेत कसा वाटला सांगा. गायूला टाइम देते आता माझ्या राणीबाईला. झाशीची राणी उठलेली आहे. तर काळजी घ्या. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या खायला. व्हिडिओ आवडले असतील तर नक्की जयश्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.